समजा दोघांचे स्वभाव खरंच खूप भिन्न असते आणि दोघं एक फ्युचर बघतायत एकत्र. ओके, तर त्यांचं अशा आयडियल बॅलन्सला येण्यासाठी खरंच काही समान स्वभाव असणं गरजेचे आहे त्याच्यामध्ये, की ते ओव्हरऑल खूप भिन्न स्वभावाच्या व्यक्तीसुद्धा छान जेल होऊ शकतात. मला ना इथे खूप असं रियालिटी चेकच द्यावं वाटते. ग्लोबल कपल्समध्ये कोणाचेही स्वभाव समसमान नसतात. आपण काय ह्या मिथ्यांमध्ये आहोत मला कळत नाही. म्हणजे जो तो आपली पोळी भाजून घेतोय. लक्षात घे, स्वभाव भिन्नच आहे, अपब्रिंगिंग भिन्न आहे, बिहेवियरल पॅटर्न भिन्न आहे, थिंकिंग भिन्न आहे, फ्रिक्शन्स होणारच आहेत, व्हायलाच पाहिजे. पण फाईट्स ॲड अ स्पाइस इन द मॅरेज, राईट? तर तेवढा स्पाइस पुरतच फक्त फाईट करायचं आहे ना. लक्षात घे, बिकॉज ह्युमर इज ऑल्सो रिक्वायर्ड टू बी ॲडेड. पिंच ऑफ ह्युमर इट इज रिक्वायर्ड. तो मिसिंग आहे का ते पहा. तर फक्त स्पायसी आहे. सो ह्या सगळ्याचा बॅलन्स करायचा, कारण फक्त प्रेम कामी येतच नाही ना तर बिल्ड करताना. त्यामुळे स्वभाव भिन्न हे ग्लोबल कपल्समध्ये आहे. आज माझा आणि माझ्या नवऱ्याचा सुद्धा म्हणजे 2 पोल्स आहोत आम्ही, पण स्टील वी आर स्टिक टू इच अदर. वी नो हाऊ टू रिमेन अ बॅलन्स, कीप अ बॅलन्स फॉर दिस. खरे, त्यामुळे ग्रोथ करता फेअर फाईट्स आर ऑलवेज गुड ना. दे आर ऑलवेज गुड. दे आर गुड फॉर युअर ग्रोथ, पर्सनल ॲज वेल ॲज युअर रिलेशनशिप ग्रोथ. पण मग तुमच्यामध्ये लग्नापर्यंत पोहोचायचं असेल रिलेशनशिपमध्ये, तर साधारण किती आयडियली असं नाही म्हणताय, पण किती वेळ एकत्र घालवला पाहिजे कोणत्याही कपल? ओके, सो आता इथे तू जर म्हणतेस की आपण प्रपोजल वगैरे बघून करतोय किंवा लव्ह मॅरेजमध्येही कर, काही असं, किंवा अगदी डेटिंग फेजमधनं आपण जात कुठेतरी, एक साधारण कुठचंही नातं बिल्ड व्हायला 6 महिने ते 2 वर्ष लागतात. ओके, सो आता लग्न आपल्याला करायचं हे जर का दोघांचंही फिक्स आहे, जसं मी मगाशी म्हटलं, दे हॅव एंटर्ड इनटू अ सिरियस रिलेशनशिप आणि लग्न करायचंय, तर मिनिमम 6 महिने देणं गरजेचं. एका महिन्यात मग हॉल मिळाला आणि ती आत्या चालली बाहेरच्या देशात म्हणून तिकीट फिक्स आहे, हे असले उद्योग करणं बंद करा. कधीतरी लहान बाळं नाही आहात तुम्ही. से नो टू युअर फॅमिली, से नो टू युअर सोसायटी, से नो टू युअर पेरेंट्स. हा डिसरिस्पेक्ट नाहीये, तुमचं आयुष्य आहे त्याच्यावरती. ते अक्षता टाकून मोकळे होतील, नंतर तुम्हाला हा सगळा अभ्यास करायचा आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर्डच नाही आहात. ऍब्सोल्युटली बरोबर म्हणते, अभ्यासक्रमच आहे हा खूप मोठा.